पण अशी बघूयात की पक्षातले 40 आमदार सोडून गेले। या धक्क्यातून अजून उद्धव ठाकरे सावरले नाहीत आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुर्ल्यात अशी घटना घडली होती आणि त्यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट का दिली नाही असं म्हणत बदलापूरच्या घटनेवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना निलेम गोरेंनी टोला लगावला। म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे। त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं। म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे, एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेचीही गद्दारी करतायत। ह्याच्याबद्दल मला खरंच दुःख होते। 40 आमदार जातील असं त्यांना वाटलं नव्हतं, कारण ते आमदारांशी त्यांचा संवादच राहिलेला नव्हता आणि त्यामुळे एवढे 40 आमदार गेल्यानंतर त्यांना जो धक्का बसलाय स्वतःला, त्या ट्रॉमातून ते बाहेर आले नाही आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये ते तेवढंच मांडतात। ते सुद्धा मुख्यमंत्री असताना कुर्ल्याची घटना घडली होती, तर तिथे काही ते स्वतः भेट द्यायला गेले नव्हते। म्हणजे भेट द्यावी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कुठेही, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही। स्वतः उद्धवसाहेब कोठेवाडीला आले होते मुख्यमंत्री नसताना, पण त्यावेळेचे उद्धवसाहेब आणि नंतरचे मुख्यमंत्री झाल्यावरचे उद्धवसाहेब यांच्या भूमिका वेगळ्या असतात असं मला दिसतंय।